नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 11 मापनावरील उदाहरण बघणार आहोत. तर मुलांनो, आज आपण सराव बघणार आहोत. 11वं प्रकरण मापनावरील उदाहरण याचा आपण आता सराव बघूया. अभ्यास आता मागील भागातच झालेला आहे. सरावामध्ये बघा मुलांनो, काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचे 2 आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघूया. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर मुलांना सांगा 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतो? पहिला पर्याय आहे 100 आणि दुसरा पर्याय आहे 10 सेंटीमीटर. तर कोणतं पर्याय राहणार आहे मुलांना? अभ्यास आपण छानपैकी केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही उत्तर पटापट द्या. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न बघा. 1 सेंटीमीटर बरोबर किती मिमी आहे? 1 सेंटीमीटर बरोबर किती मिमी म्हणजे किती मिलीमीटर होणार आहे? 2 पर्याय आहे. 100 मिलीमीटर होणार आहे की 10 मिलीमीटर होणार आहे? व्हेरी गुड मुलांनो. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न बघा मुलांनो. रिकामी जागा किलोग्राम बरोबर 1000 ग्राम. तर किती किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम होईल मुलांना सांगा. आणि आपण हे अभ्यासात बघितलेलं आहे. व्हेरी गुड. 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम होणार आहे. म्हणजे पर्याय 1 वर मी क्लिक करते आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो. आणि चौथा प्रश्न बघा काय आहे. 1 रिकामी जागा बरोबर 1000 मिली म्हणजे याच्या समोर कोणतं एकक लिहू मुलांनो? कोणतं युनिट देऊ म्हणजे बरोबर 1000 मिली होईल? लिटर लिहू की ग्राम? कोणत्या याच्यावर क्लिक करू? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे लिटर. 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर होते आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया. 8000 ग्राम बरोबर किती किलोग्राम आणि 0 ग्राम होणार आहे? तर बघा 8000 ग्राम बरोबर किती किलोग्राम होईल मुलांनो? व्हेरी गुड. 8000 किलोग्राम म्हणजेच 8 किलोग्राम 0 ग्राम होणार आहे. म्हणजे आपलं हे पर्याय 1 हे उत्तर बरोबर आहे. तर आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. 6व्या प्रश्नामध्ये काय आहे. 35004 मीटर म्हणजे किती किलोमीटर होणार आहे? तर बघा इथे पहिला पर्याय आहे 4 आणि दुसरा पर्याय आहे 40. तर बघा हे तर 35 किमी म्हणजे बरोबर आलं, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतं. पण इथे 4 मीटर इथे किती येणार आहे मुलांनो? 40 मीटर येईल की 4 येईल? तुम्ही सांगा. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. आणि 7वा प्रश्न काय आहे. 10 लिटर 10 मिली बरोबर किती मिली होणार आहे? तर बघा 10 लिटर 10 मिली बरोबर किती होणार आहे मुलांनो? तर इथे आपल्याला 1 लिटर म्हणजे किती होते मुलांनो माहित आहे आपल्याला. 1 लिटर म्हणजेच 1000 मिली होते. तर 10 लिटरच्या जागी आपण किती लिहूया मुलांनो? 1000 मिली लिहूया. आणि इथे 10 मिली अधिक 10 मिली. तर यांची बेरीज करूया आपण. 1000 अधिक 10 किती उत्तर येणार आहे मुलांनो? व्हेरी गुड. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे. बघूया आपण. क्लिक करूया आणि ते उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया सरावाचा. 8वा प्रश्न बघा. इथे आपल्याला बेरीज दिलेली आहे मुलांनो. चला तुम्ही हे वहीमध्ये सोडवून बघा. इथे किलोमीटरच्या खाली किलोमीटर लिहिलेलं आहे, मीटरच्या खाली बरोबर मीटर लिहिलेलं आहे. तर बघा 13 किलोमीटर 590 मीटर अधिक 28 किलोमीटर 725 मीटर यांची बेरीज करायची आहे. तर बघा 0 अधिक 5 5 येणार आहे. 9 आणि 2 व्हेरी गुड. 11 11चा 1 हातचा इथे 1 आला. बघा मुलांनो आता 8 आणि 5 किती झालेला आहे मुलांनो? 8 आणि 5 13. व्हेरी गुड. 13चे इथे 3 लिहिते. पुन्हा इथे हातचा आपण 1 देऊया. मग इथे बघा 8 आणि 3 किती होईल? 9 10 11. 11 मध्ये हा 1 टाकला तर
12 होणार आहे. शाबाश. 12चे 2, हातचा इथे पुन्हा 1, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, म्हणजे किती उत्तर आलेलं आहे? 42 किमी आणि 315 मीटर हे उत्तर आलेलं आहे. तर बघा, 2 पर्यायामधून कोणत्या पर्यायासोबत आपलं उत्तर मॅच करत आहे? पर्याय क्रमांक 1. म्हणून आपण 1 वर क्लिक करून बघूया मुलांनो, आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपला 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न बघा, 100 किलोग्राम बरोबर 1 काय होणार आहे? 1 ग्राम होणार आहे की क्विंटल होणार आहे? अगदी सोपी प्रश्न आहे मुलांनो. 100 किलोग्राम बरोबर 1 ग्राम की 1 क्विंटल होईल? पर्याय क्रमांक 1 येणार आहे मुलांनो की पर्याय क्रमांक 2? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 2, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. 100 किलोग्राम म्हणजेच 1 क्विंटल होतो. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो, 10वा प्रश्न बघूया आपण. 10 क्विंटल बरोबर 1 किती होतो? तर बघा, 10 क्विंटल बरोबर 1 डेसिलिटर होतो की 1 मेट्रिक टन होते? तर बघा, डेसिलिटर येणार आहे की मेट्रिक टन? 2 पैकी कोणत्या पर्यायावर क्लिक करू? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2. आपण 2 वर क्लिक करून बघूया. 10 क्विंटल म्हणजेच 1 मेट्रिक टन होते, आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. इथे मुलांना आपले सरावाचे 10ही प्रश्न संपलेले आहेत. आपण अभ्यासात बघितलेलं आहे, वेगवेगळे जे एकक आहेत ते बघितलेले आहेत, आणि त्या मापनावरील जे उदाहरणं आहेत त्यांची कशी क्रिया करतात, वेगवेगळी क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे सुद्धा बघितलेलं आहे. तर मुलांनो, आज आपण खेळ खेळूया, आणि नक्कीच तुम्हाला खेळ खेळताना खूप मजा येईल. तर बघा, आपल्या समोर 5 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. तर आपण आज कोणता खेळ घेऊया? आज आपण गिटारचा खेळ घेऊया. तर बघा, इथे आपल्याला 4 रंगाचे गिटार आहेत, आणि ऑप्शन्स जे आपल्याला पर्याय दिले आहेत त्याच्यासमोरही त्याच रंगाचे आपल्याला बटन्स दिलेले आहेत. तर तुमचं जे योग्य उत्तर आहे त्या रंगाच्या गिटारवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एका पिंपात 78 लिटर 200 मिली रॉकेल होते. त्यात आणखी 103 लिटर 750 मिली रॉकेल भरले. तर आता त्या पिंपात किती रॉकेल आहे? तर बघा, ऑलरेडी त्याच्यामध्ये एवढं त्या पिंपामध्ये किती होतं रॉकेल? 78 लिटर 250 मिली रॉकेल होतं, आणि त्यात आणखी 103 लिटर 750 मिली टाकलेला आहे रॉकेल. तर एकूण किती? बघा, प्रश्न वाचल्याबरोबरच क्रिया समजते. इथे काय करावं लागेल आपल्याला? एकूण काढायचं आहे. रॉकेल किती आहे मीन्स त्याची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर बघा मुलांनो, आपण याच्यामध्ये आपण ही जी संख्या आहे ती ऍड करूया. इथे 78 लिटरच्या खाली बरोबर लिटर लिहायचं मुलांनो, आणि 250 हे 5 आहे, 250 मिली. तर बघा, बेरीज केली असता काय उत्तर येईल? चला पटापट वहीत सोडवा आणि तुम्ही मला उत्तर सांगा. 0 अधिक 0 5. व्हेरी गुड. 5 आणि 5 10चा 0, हातचा आला 1. मग किती होईल मुलांनो? 7 आणि 1 8, 9 10, 10चा 0, हातचा पुन्हा इथे 1 देणार आहे. मग बघा, 8 आणि 3 किती होईल? 9 10 11. 11 मध्ये 1 टाकीन तर इथे 12 होणार आहे. 12चे 2, हातचा इथे पुन्हा 1 देणार. 7 अधिक 1 व्हेरी गुड 8 होणार आहे, आणि 1 हा जशाच्या तसा. बघा, एकक बरोबर लिहा. लिटरच्या खाली लिटर आणि मिलीच्या खाली मिली. तर इथे बघा, ह्या दोघांची बेरीज केली असता किती पिंपात रॉकेल होणार आहे ऍड केल्यावर दोघांनाही? तर 182 लिटर हे उत्तर आलेलं आहे, आणि तुम्ही सांगितलेलं 182. तर आता बघा, आपण पहिला इथे जो पर्याय आहे 194 लिटर आहे, दुसरा पर्याय आहे 182 लिटर, तिसरा पर्याय आहे 208 लिटर, आणि चौथा पर्याय आहे 3 तास. म्हणजे हा तासाचा आहे, म्हणजे हे तर आहेच नाही. तर बघा, ह्या 3 पैकी कोणतं ऑप्शन राहणार आहे? अगदी बरोबर आपलं आपण करून बघितलं तर किती उत्तर आलं होतं मुलांना तुमचं? 182 लिटर आलेलं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, म्हणजे त्याच्यासमोर हिरवा रंग आहे, म्हणजेच हिरव्या रंगाच्या गिटारवर क्लिक करूया. बघा, हे उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे असल्यामुळे आपण बरोबर उत्तर असल्यामुळेच आपल्यासमोर नवीन प्रश्न आलेला आहे. आता इथे बघा, दुसरा प्रश्न आपण वाचूया. 2004 लिटर 835 मिली
गुणिला 4. तर बघा याला समजा 4 ने गुणल्यावर किती उत्तर येते ते आपण बघूया. इथे सुद्धा मुलांनो वही काढा आणि बघा हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला सोडवून बघावे लागतील. तुम्ही मला सांगत जा त्या प्रकारे मी सोडवते मुलांनो. 2004 लिटर 885 गुणिला 4. याला 4 ने गुणायचं आहे तर आपण ही संख्या लिहूया. 2004 लिटर 835 मिली. हे मिली आहे. याला आपण गुणायचं आहे मुलांनो. 4 ने गुणायचं आहे. तर बघा पहिले आपण मिलीलिटरला 4 ने गुणूया आणि मग लिटरला 4 ने गुणूया. तर तुम्ही मला सांगत जा त्या प्रकारे मी करते. 5 चौक 20 होणार आहे म्हणजे 0 हातचा 2. मग काय करू 4 तेरे 12, 12 आणि 2 13, 14, 14 चे 4 हातचाला 1, 8 चौक व्हेरी गुड 32. 32 मध्ये 1 टाकला तर 33 चा 3 हातचे आले 3. मग आता बघा 4 ने याला गुणूया. 4 चौक 16 होणार आहे मुलांनो आणि 16 मध्ये 3 टाकले तर 19 होणार आहे. म्हणून इथे 9 लिहिले. हातचा पुन्हा 1 दिला. मग इथे बघा 4 0 0 होणार आहे. मग हा जो हातचा 1 आहे तो जशाच्या तसा व्हेरी गुड. मग 4 0 पुन्हा इथे 0 येणार आहे आणि 4 दुने 8 येणार आहे. आणि बघा लिटरच्या खाली लिटर लिहा आणि हे मिलीच्या खाली मिली लिहायचं आहे. तर बघा किती उत्तर आलेलं आहे मुलांनो. 8019 लिटर 340 मिली हे उत्तर आलेलं आहे जेव्हा आपण 4 ने यांना गुणलं तर. तर बघा हे उत्तर आपलं तुम्ही जे सांगितलेलं आहे ते कोणत्या पर्यायाशी मॅच करत आहे. 8019 लिटर आणि 340 मिली म्हणजे बघा तिसऱ्या पर्यायासोबत मॅच करत आहे. तर आपण आता बघा 4 जे पर्याय आहेत त्याच्यातून आपण तिसऱ्या पर्यायावर क्लिक करूया आणि तिसऱ्या पर्यायासमोर निळा रंग आहे म्हणजेच निळ्या रंगाच्या व्हायोलिनवर आपण क्लिक करूया गिटारवर. आणि बघा जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आहे आणि उत्तर बरोबर असल्यामुळे मुलांना आपल्यासमोर पुन्हा नवीन प्रश्न आलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. इथे बघा मुलांना आपल्याला काय करायचं आहे. 7746 लिटर अधिक 194 लिटर 382 मिली यांची बेरीज करायची आहे आपल्याला. आणि बेरीज केल्यावर काय उत्तर येईल ते बघायचं आहे. तर इथे बघा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत वेगवेगळे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. तर बघा 4ही पर्याय तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि ही वहीमध्ये हे याची बेरीज करून बघा मुलांनो. तर बघा इथे बेरीज केल्यावर लिटर आहे, इथे लिटर आहे, इथे मिली आहे, पण इथे मिली आहे का नाही. म्हणजेच मिलीची जी संख्या आहे ती जशाची तशीच राहणार आहे. फक्त आता आपल्याला यांचं ऍडिशन करून बघायचं आहे. म्हणजे बघा आपण करूया 7746 आणि याच्यामध्ये आपल्याला 194 लिटर ऍड करायचं आहे. म्हणजे इथे 194 लिटर लिहूया आणि इथे 382 मिली जशाचे तसे लिहूया. इथे आपल्याला मिली दिलेलं नाही आहे म्हणून इथे 0 0 0 मिली समजूया आपण आणि हे जशाचे तसं उत्तर येईल 382 मिली येणार आहे मुलांना उत्तर ह्या साईडचं. आणि आता आपण लिटरची आपण ऍडिशन करून बघूया. तर बघा किती येईल मुलांना. 6 अधिक 4 10 चा 0 हातचा इथे 1 राहील. मग 9 आणि 1 10, 10 मध्ये 4 टाकले तर 14 होणार आहे मुलांना. इथे 4 लिहूया, इथे हातचा 1 देऊया. मग इथे बघा 7 आणि 1 8, 8 अधिक 1 9 येणार आहे आणि 7 मध्ये काही ऍड करायला नाहीये तर 7 जशाचे तसे लिहूया. म्हणजे उत्तर काय आलं आहे आपलं 7940 लिटर आणि 382 मिली हे उत्तर आलेलं आहे. तर बघा 4ही पर्याय बरोबर कोणतं मॅच करत आहे. बघा पहिलं नाही, दुसरं पण नाहीये, तिसरं म्हणजे चौथं बघा 7940 लिटर आणि 382 मिलीलिटर हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. तर बघा 4च्या समोर कोणत्या रंगाचं गिटार आहे मुलांनो. पिवळं म्हणजे पिवळ्या याच्यावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता पुढचा प्रश्न बघूया. कापडाच्या एका ताग्यातील कापडाची लांबी. बघा कापडाच्या एका ताग्यातील कापडाची लांबी 23 मीटर 80 सेंटीमीटर आहे. 23
मीटर आणि 80 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या ताग्यातील कापडाची लांबी किती आहे? 18 मीटर 45 सेंटीमीटर आहे. तर दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी किती होणार आहे? तर इथे एकूण लांबी काढायची आहे मुलांनो. म्हणजे काय करावं लागेल तुम्ही सांगा. खेळ तुम्हालाच खेळायचा आहे. व्हेरी गुड, अगदी योग्य तुम्ही सांगितलेलं आहे. याच्यात बेरीज करावी लागेल आणि चला झटपट आपल्या वहीमध्ये लिहा. आपल्याला याच्यामध्ये हे ऍड करायचं आहे. 23 मीटर 80 सेंटीमीटर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे मुलांनो? 18 मीटर आणि 45 सेंटीमीटर हे ऍड करायचं आहे. कारण आपल्याला काय काढायचं आहे? दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी काढायची आहे. ते याची लांबी एवढी दिली आहे, दुसऱ्याची लांबी एवढी दिलेली आहे. 0 अधिक 5 5 येणार आहे. 8 आणि 4 12 चे 2 हातचाला 1. मग 8 आणि 3 किती होईल मुलांनो? 9 10 11. 11 मध्ये 1 टाकला तर 12 चा 2 हातचा पुन्हा 1. मग 2 अधिक 1 3 आणि 3 अधिक 1 व्हेरी गुड 4. म्हणजे किती येणार आहे? 42 मीटर 25 सेमी हे उत्तर येणार आहे. तर बघा तुम्ही सांगितलेल्या ह्या उत्तरासोबत इथलं 4 पैकी कोणते पर्याय मॅच करत आहे? कोणत्या पर्यायाशी आपलं उत्तर मॅच करत आहे? बघा, पहिला नाही, तिसरं पण नाही, दुसरं बघा 42 मीटर आणि 25 सेंटीमीटर. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि 2च्या समोर मुलांनो हिरवा रंग आहे, म्हणजेच हिरव्या रंगाच्या गिटारवर आपण क्लिक करूया. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता बघा उत्तर आपण जशी जशी बरोबर देतो तसा नवीन प्रश्न आपल्या समोर येतो. बघा आता नवीन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. एका बादलीत 625 लिटर पाणी असेल. किती पाणी असेल? 625 लिटर पाणी असेल. तर अशा 75 बादलीमध्ये एकूण किती पाणी असेल हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर बघा एका बादलीमध्ये किती पाणी आहे? 625 लिटर आहे आणि 75 बादलीत किती राहील? बघा प्रश्न वाचल्याबरोबर क्रिया समजली, सांगा मुलांनो. व्हेरी गुड. कोणती क्रिया करायची आहे? शाबाश. तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. 625 गुणिला 75 करूया मुलांनो. बघा इथे आपण संख्या लिहूया. 625 गुणिला 75 लिहूया. तर बघा 5चा पाढा सांगा मला. 75चा पाढा येत नाही. तर बघा 5 5 25 चे 5 आले, हातचे 2, 5 दुणे 10, 10 आणि 2 12, 12 चे 2 हातचाला 1, 6 पंचे 30 आणि 30 मध्ये 1 व्हेरी गुड 31. मग पुन्हा आता आपल्याला 7 ने गुणूया मुलांनो. 5 ने गुणून झालेला आहे 625 ला. आता आपण 7 ने गुणूया 625 ला. 7 5 35 चे 5, हातचे आले 3, 7 दुने 14, 14 मध्ये 3 टाकले 15, 16, 17. 17 चे इथे 7 लिहूया मुलांनो. हातचाला 1 आणि मग बघा 7 सखम 42 आणि 1 43. यांची आता आपण काय करूया? बेरीज करूया. बघा किती उत्तर आलेलं? 0 अधिक 5 5, 5 आणि 2 7, 7 अधिक 1 8, 3 आणि 3 6 आणि 4 जशाचे तसे. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं? 46,875 हे उत्तर आलेलं आहे. बघा मुलांनो चारही पर्यायामधून आपण बघा पहिल्याच पर्यायाचं उत्तर आणि आपलं हे उत्तर हे मॅच करत आहे. 46,875 इथे आहे आणि इथे पण हेच आहे. म्हणजेच एका बादलीत 625 लिटर पाणी असेल तर 75 बादलीत काढायचं आहे. आपण गुणलं आणि गुणल्यावर किती उत्तर आलेलं आहे? 46,875 लिटर पाणी. लिटर एवढं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 75 बादलीमध्ये एकूण किती पाणी राहणार आहे? 46,875. म्हणजेच आपलं पर्याय 1 आणि हे उत्तर आपलं मॅच झालेलं आहे. म्हणजेच 1 च्या समोर कोणता रंग आहे मुलांनो? लाल रंग. आपण लाल रंगाच्या गिटारवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. आता 6वा प्रश्न बघूया मुलांनो. 6वा प्रश्न आपण बघूया. 224 किलोग्राम 1115 ग्राम
वजा 178 किलोग्राम 359 ग्राम. तर इथे बघा बरोबर किती येईल याची आपल्याला वजाबाकी करायची आहे मुलांनो. चला वही काढा आणि आपण ही वजाबाकी करून बघूया. पहिली संख्या लिहूया 224 किलोग्राम आणि 1115 ग्राम. बघा आपण जेव्हा आपण कोणती पण क्रिया करतो तर बरोबर ग्रामच्या खाली ग्राम लिहायचं आणि किलोग्रामच्या खाली किलोग्राम, म्हणजे आपल्याला उत्तर आपलं बरोबर येईल, आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. बघा इथे वजा 178 करायचा, 178 किलोग्राम आणि किती आहे मुलांनो 359. तर इथे बघा मुलांनो 5 मधून 9 जातात का मुलांनो? बघा इथे आपण 5 मधून 9 जात नाही म्हणून इथून उसनं घेतलेला आहे, इथे 0 राहील, इथे झाले 15 आणि 15 मधून 9 गेल्यावर 10, 11, 12, 13, 14, 15. व्हेरी गुड. किती राहिले? 6 राहिले. आता इथे शून्यातून 5 जात नाही म्हणून इथून 1 दिला, इथे 0 आणि मग इथे 10 झालेले आहेत आणि 10 मधून 5 गेल्यावर किती उत्तर राहील मुलांनो? 5. व्हेरी गुड. पटापट तुम्ही वहीमध्ये लिहत चला आणि मला सांगा मग इथे सुद्धा शून्यातून 3 जाईल का? नाही. मग इथे 0 आणि इथे 10 होतील. 10 मधून मग 3 गेल्यावर व्हेरी गुड 7. इथे मग किलोग्रामच्या खाली बरोबर किलोग्राम लिहायचं. मग आता बघा इथे 4 मधून 8 जातात का? नाही. मग काय करू? व्हेरी गुड. इथे 1 राहील, इथे 14 आणि 14 मधून 8 गेल्यावर किती राहणार आहे? 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 6 उरणार आहे. इथे 6 शिल्लक राहतील. मग इथे बघा 1 मधून 7 जातो का? नाही. इथे सुद्धा आपल्याला 1 घ्यावा लागेल, इथे 1 उरेल. मग 11तून 7 गेल्यावर 8, 9, 10, 11 म्हणजे 4 उरणार आहे आणि 1तून 1 गेल्यावर 0 राहणार आहे. म्हणजे यांची वजाबाकी केली असता काय उत्तर आलं मुलांना? आपलं 46 किलोग्राम 756 ग्राम हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. तर बघा आपण 4ही पर्यायामध्ये आपलं बघूया. पहिला पर्याय आहे 46 किलोग्राम 756 ग्राम. दुसरा पर्याय आहे 1149 किलोग्राम 500 ग्राम आणि तिसरा पर्याय आहे 147 किलोग्राम 218 ग्राम आणि चौथा पर्याय आहे 925 किलोग्राम 400 ग्राम. तर बघा हे जे उत्तर आहे 0 जसंच आहे, म्हणजे उत्तर आपल्याला आहे 46 किलोग्राम 756 ग्राम. तर बघा हे उत्तर आपलं याच्यासोबत मॅच करत आहे. 46 किलोग्राम 756 ग्राम म्हणजेच पर्याय क्रमांक 1 वर म्हणजे लाल वर आपण क्लिक करूया, लाल गिटारवर, आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण प्रश्न 7वा बघूया. 7व्या प्रश्नामध्ये बघा एका दुकानदाराकडे 253 किलोग्राम 500 ग्राम साखर होती. किती साखर होती मुलांनो? 253 किलोग्राम आणि 500 ग्राम अशी साखर होती. त्यातील 178 किलोग्राम 750 ग्राम साखर विकली. तेवढी त्यांनी विकली. तर आता दुकानात किती साखर उरली? बघा किती साखर उरली म्हणजे प्रश्न वाचताच आपल्याला समजलं काय करावं लागेल, इथे कोणती क्रिया करावी लागेल? व्हेरी गुड. इथे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणजेच आपण 253 किलोग्राम 500 ग्राम मधून ही जी विकलेली साखर आहे ती आपण वजा करूया. तर बघा इथे लिहूया आपण लिहूया 253 किलोग्राम 500 ग्राम. मग सांगा मुलांनो काय लिहू? 178. व्हेरी गुड. 178 किलोग्राम आणि 750 ग्राम. बघा आता इथे आपल्याला उरलेली किती साखर उरली काढायची आहे म्हणजेच आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे.
पण बघा आपण वजाबाकी करत आहोत. तर इथे बघा प्रश्न लिहिता क्षणी लक्षात आलं असेल तुमच्या, व्हेरी गुड. तुम्ही सांगितलं आहे मला 500 मधून 750 जात नाही, म्हणजे इथून आपल्याला 1 किलोग्राम इकडे पुसणं घ्यावं लागेल. मग इथे बघा 253 किलोग्राम आहे, इथून 1 किलोग्राम तिकडे देईल, तर इथे किती होईल 252 किलोग्राम होणार आहे. आणि 1 किलोग्राम तिकडे दिला तर इथे 252 झालेला आहे. आणि इथे 1 किलोग्राम टाकू तर आपल्याला माहित आहे 1 किलो तिकडे दिला, 1 किलो म्हणजेच 1000 ग्राम होईल. मग त्या 1000 मध्ये हे 500 ऍड करावं लागेल मुलांनो, म्हणजे किती होईल 1500. आणि 1500 मधून आता आपल्याला वजा करावं लागेल. इथे काय बनणार आहे 1500 ग्राम बनलं आणि इथे 252 किलोग्राम. आता आपल्याला याच्यातून हे वजा करावं लागेल. समजलं का मुलांनो? इथे 500च्या जागी हे कसं आलं, कारण 500 मधून 750 जात नाही, म्हणून आपण काय केलं 253 मधून यांनी 1 किलोग्राम इकडे दिला. आणि आपल्याला माहितच आहे की 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम होते मुलांनो. तर मग 1 इकडे दिला म्हणजे इथे 1000 झालं. 1000 मध्ये हे जे 500 होते ते मिळवले तर 1500 झालं. आता 1500 मधून आपल्याला 1500च्या जागी हे लिहिलं आहे, 1500 मधून आपल्याला हे वजा करायचं आहे. आणि माहित आहे मुलांनो 1500 मधून 750 गेले तर 750 उरणार आहेत. व्हेरी गुड. आणि बघा आता इथे किती उरणार आहे, 2 मधून 8 जातात का नाही. मग काय करूया आपण, इथे हातचा 1 घेऊ, इथे 4, इथे 12 होतील. 12 मधून 8 गेले तर किती राहणार आहे 4, 9, 10, 11, 12, इथे 4 शिल्लक राहणार आहे. मग पुन्हा बघा 4 मधून 7 जात नाही, मग इथे सुद्धा आपल्याला 1 द्यावा लागेल आणि इथे 1 उरेल. मग इथे 14 झाले, 14 मधून 7 गेल्यावर, व्हेरी गुड, 14 मधून 7 गेल्यावर 7 शिल्लक राहणार आहे आणि 1 मधून 1 गेल्यावर 0. म्हणजे काय उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 74 किलोग्राम 750 ग्राम. आणि ते बघा 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातून आपलं कोणत्या पर्यायाशी मॅच होत आहे. पहिलं आहे 92 किलोग्राम 100 ग्राम, दुसरं पर्याय आहे 60 किलोग्राम 600 ग्राम, हे सुद्धा मॅच होत नाही. तिसरं आहे 80 किलोग्राम 200 ग्राम आणि चौथा पर्याय आहे 74 किलोग्राम 750 ग्राम. म्हणजे बघा हे उत्तर आणि हे उत्तर मॅच करत आहे, म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. म्हणजेच याच्या समोर पिवळ्या रंगाचं गिटार आहे आणि म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या गिटारावर क्लिक केलं आहे आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता आपल्या समोर 8वा प्रश्न आलेला आहे. 230 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 193 किलोमीटर 750 मीटर रस्ता तयार करून झाला, तर लांबीचा रस्ता अजून रिकामी जागा लांबीचा रस्ता अजून तयार व्हायचा राहिला. तर बघा इथे 230 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी इथे एवढा रस्ता जो आहे 193 किलोमीटर 750 मीटर हा रस्ता तयार झालेला आहे. तर आता किती रस्ता शिल्लक आहे ते आपल्याला काढायचं आहे मुलांनो, वजाबाकी करायची आहे की कोणती क्रिया करायची आहे सांगा. प्रश्न एकदा बघा, 230 किलोमीटरचा रस्ता होता, त्याच्यामधून आपल्याला आता 193 किलोमीटर 750 मीटरचा जो रस्ता आहे तो तयार करून झालेला आहे. तर आता अजून किती लांबीचा रस्ता तयार व्हायचा बाकी आहे. चला मुलांनो सोडवा हे वहीमध्ये आणि उत्तर सांगा. 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 36 किलोमीटर 250 मीटर, दुसरा पर्याय आहे 48 किलोमीटर 261 मीटर आणि तिसरा पर्याय आहे 72 किलोमीटर 62 मीटर आणि चौथा पर्याय आहे 72 किलोमीटर 62 मीटर आहे मुलांनो. तर इथे काय उत्तर येणार आहे पटकन सोडवून सांगा. तुम्ही दिलेलं उत्तर आवर आता तुम्ही म्हटलेलं आहे पहिलं. आता बघूया आपण 36 किलोमीटर 250 वर क्लिक करून बघूया, म्हणजे लाल रंगाच्या गिटारवर. आणि बघा हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. आता 9वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे मुलांनो. तांदळाच्या एका पोत्याचे वजन 50 किलोग्राम 180 ग्राम भरले. एका
पोत्याचे वजन किती आहे मुलांनो? 50 किलोग्राम 180 ग्राम भरले तर अशा 25 पोत्याचे वजन किती भरेल? काय करावं लागेल मुलांनो? बघा, प्रश्न वाचताच समजलं. व्हेरी गुड. तुम्ही छानपैकी अभ्यास आणि सराव केलेला आहे म्हणून तुम्ही सांगू शकत आहे. बघा काय करावं लागेल? व्हेरी गुड. गुणाकार आपल्याला इथे करावं लागणार आहे. म्हणजेच बघा इथे 50 किलोग्राम 180 ग्रामला आपल्याला 25 ने गुणावं लागेल. आपण याला 25 ने गुणूया. पंचवीस ने गुणले असता काय येणार आहे बघूया आपण. इथे लिहूया आपण 50 किलोग्राम आणि 180 ग्राम याला गुणायचं आहे आपल्याला 25 ने. तर बघा 25 चा पाडा म्हणूया आपण. 25 शून्य शून्य होणार आहे. इथे ग्राम येईल, जे उत्तर येईल ते. 25 8 किती होईल मुलांनो? 25 8 200 होते. तर 200 होते म्हणून आपण शून्य इथे लिहूया आणि 20 हातचे राहू देऊया. मग 25 1 25 होणार आहे. त्या 25 मध्ये आपण 20 मिळवूया. व्हेरी गुड. बरोबर सांगितलंय मुलांनो. तर किती होणार आहे? 45 होणार आहे. मग इथे आपण 5 लिहूया आणि हातचे इथे जे आहे 4 देऊया. इथे किलोग्राम लिहूया. मग बघा 25 शून्य शून्य होणार आहे म्हणून मग हे 4 आहेत जशाचे तसे लिहूया आणि 25 5 125 होणार आहे. म्हणजे बघा उत्तर किती येणार आहे मुलांनो? उत्तर आलेलं आहे 1254 किलोग्राम 500 ग्राम हे उत्तर आलेलं आहे. बघा आपण काय केलेलं होतं? त्याला 25 ने गुणलेलं होतं मुलांनो. आणि हे उत्तर बघूया आपण. आपल्या 4 पर्यायापैकी कोणत्या याच्याशी मॅच होत आहे? पहिला पर्याय आहे 1147 किलोग्राम 100 ग्राम. दुसरा पर्याय आहे 1448 किलोग्राम 100 ग्राम. हे सुद्धा नाही मॅच होत आहे. तिसरा पर्याय आहे 1254 किलोग्राम आणि 500 ग्राम. बघा हे उत्तर आणि आपलं हे उत्तर सारखं आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया. म्हणजेच 3च्या समोर निळे रंग आहे तर निळ्या रंगाचे आपण गिटारवर क्लिक करूया मुलांनो. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आणि इथे मुलांनो आपला खेळ संपलेला आहे आणि खेळाचे आपण सगळे जे प्रश्नांचे उत्तर आहेत ते बरोबर दिलेले आहेत. समजा चुकीचे उत्तर दिले असते तर खेळ समोर गेला नसता मुलांनो. आणि खेळ तुम्ही खूप छान प्रकारे दिलेला आहे मुलांनो आणि अभ्यास पण छान तुम्ही केलेला आहे मुलांनो.